खऱ्या अर्थानं हे फार कमी वेळा पाहायला मिळतं, कारण की प्रत्येक वेळी अगदी आपण पाहता हो पहिला बॉल फुल लेनचा स्क्वेअर ऑफ द विकेट, हो इथे डायरेक्ट हिटची संधी, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर मात्र पासून फार दूर राहिला बॉल. पहिलाच बॉल रिक्स घेतली होती इथे दोनही बॅटरनं, परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 2 मार्च आजच्या तिसऱ्या रात्रीतील आपण पाहताय दुर्वा 11 सावले टीमनं आयोजित केलेली ही स्पर्धा आमदार चषक 2026. दमदार कार्यसम्राट कर्जत खलापूर विधानसभेचे आमदार, लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे यांच्या नावानं चालू असलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील आजचा तिसरी रात्र. ओ फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, बॉल सीमा पार, स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. थँक्यू. बघा किती जरी आपण दूर राहिलो तरी गावाशी आणि आपल्या लोकांशी नातं हे एकनिष्ठ असतं आणि आदरणीय मारुती माळी यांचं आगमन. मारुती दादा आपलं सहर्ष स्वागत. भूमिपुत्र आहेत या गावाचे. चला बिरदोले संघाचे टीम कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. आयोजकांच्या वतीने विनंती आहे, आयोजकांनी बिरदोले टीमच्या कॅप्टनला इथून रिक्वेस्ट केलेले की आपण त्वरित संपर्क साधा. इट्स नो बॉल, बेट साईड कंबरेपेक्षा जास्त हाईट असलेला बॉल आणि त्याच्यावरती षटकार देखील आला. फलंदाज राहुल दलवीच्या बॅटमधून फुलटॉस वरती अगदी आपण पाहताय बोटा फटका आला, तो बॉल खऱ्या अर्थानं पंचांनी नो बॉल दिला. खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतला होता, म्हणजे अधिक DRS संच सक्सेसफुल झाला, जे नेक्स्ट DRS संचासाठी अवेलेबल असेल, कारण की प्रत्येक टीमसाठी आपण एक रिव्ह्यू दिलाय आणि तो जर का सक्सेसफुल झाला तर मात्र नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि तो आता अवेलेबल असेल तो मात्र श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमसाठी. भूषण शिंगे खऱ्या अर्थाने या टीमचे प्रतिनिधित्व करतात आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपण अगदी पाहताय 2 सलामीवीर संकेत आणि त्याच्या साथीने आपण पाहताय राहुल दलवी, हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. ओ फ्रीटचा बॉल ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये बॉल चाललाय सीमा पार, वाईड इज लॉंग ऑनला, आणखीन एक राहुल दलवीच्या बॅटमधून आलाय षटकार. फ्री माइंड न केलेला फटका, 440 ओव्हरचा झटकाच मिळालाय आणि अगदी शुभम बेलोसेच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना या दरम्यान योगेश्वर आपण पाहतो गौरव दळवी मामा यांचं आगमन आणि त्याचबरोबर गणेश दुर्गे मामा यांचं आगमन. मामा आपण मॅच नसवा ओव्हर टू कॉम बॉक्स. मान्यवरांची मान्य आली. ओ इथे फटका फसलाय, फर्स्ट स्लिप मध्ये फकेडली आहे, कॅच मिळाली आहे, विकेट. फलंदाज बाद राहुल दलवी. अफाट मेहनतीतून खऱ्या अर्थानं संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आमदार ट्रॉफी 2026 देखणं दर्जेदार नेटनेटकाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. ओ खोला टाकला होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, मिडॉनच्या बाजूने काढलाय, बॉल अगदी बाडीस लॉंगॉन पर्यंत पोहोचतोय. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होणारच नाहीये, रिक्स घ्यायचीच नाहीये. एक विकेट अगदी लवकर आली आहे. 2 षटकार आल्यानंतर राहुल बाद झालाय, मैदानाच्या आतमध्ये योगेश आलाय आणि इथून मात्र पहिल्या बॉलवरती ती दुहेरी सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय.
श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमचं ते मात्र 15 वरती. एक विकेट आली आहे. 15 धाबा धाव फलक्यामध्ये पहिलं षटक शुभम बेलोसेचं थोडंसं मागडे ठरलं. हो बाची कडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग. अगदी आपण पाहता त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव इथून देखील मिळणार नाहीये. जो सेट फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत होते तो बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहता इथून मात्र शुभम बेलोसेनं त्या चुकता मात्र साध्य केली आहे आणि त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक ते चांगले बॉल डिलिव्हर करत असताना शुभम बेलोसेला तुम्ही पाहता. ओ श्वास लेगच्या डोक्यावरून बॉल चालला. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. धावा 4. चौकार. ते मात्र 19 धावा धावफलक्यावरती आल्यात. विकेट आली. एक राहुल बास झालाय. मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि आता आपल्याला संकेत पाहायला मिळतोय. संकेतच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर 3 बॉलमध्ये 5 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. त्याच्या साथीने आपण पाहता 1 बॉलमध्ये 1 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय योगेश आणि इथून अगदी आपण पाहता 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरचे मॅच भरपूर टाइम आहे तुमच्याकडे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर इथून धावसंख्या बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं पार्टनरशिप बिल्डअप करणं हा फार महत्त्वाचा खऱ्या अर्थानं पार्ट असेल. ज्यावेळी तुम्ही पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताय. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होती आहे आणि सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय जय हनुमान नेवाली टीमकडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सागर डोले. वेगाचा बादशाह रफ्तार का सौदागर. वेगावरती स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशी करावी त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सागर डोले गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिला बॉल घेऊन अगदी आपण पाहता अनेक स्पर्धेमध्ये अगदी चांगली गोलंदाजी करणारा आपल्या टीमला नेहमी खऱ्या अर्थानं जर पाहिलं हो पहिला बॉल अगदी आपण पाहता दूरवरून केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. फिल्डर लेझी झालेत. धाव मिळतील त्या म्हणजे 2 धावांना आपण पाहताय. धावफलकीतून जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल ते 21 वरती. एक सिंगल धावेतून कंप्लीट झाली होती. खऱ्या अर्थानं बॅटर देखील त्या ठिकाणी सब्ज झाले होते आपल्या एंडवरती. परंतु जसं पाहिलं की ते फिल्डरनं अगदी खालून थ्रो केला त्याच वेळी मात्र दुसरा धाब्याचा प्रयत्न. 21 धावा धावफलक्यावरती देखणं दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आमदार ट्रॉफी 2026च्या माध्यमातून काय दर्जेदार ही संकल्पना आखली आहे. प्रत्येक संघाच्या संघनायकाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. ही नवीन संकल्पना खऱ्या अर्थानं आपण पाहताय दुर्बा 11 सावले आमदार चषकामध्ये पाहायला मिळतो. मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल जज करतो. पकडली एक कॅच. मिळाली विकेट. फलंदाज बाद होतील. योगेश दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमला. सातत्यानं समोरून नेतृत्व करणारा अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला भूषण शिंगे. मान फ्रॉम हंबरपाडा टीमचा हा हुकमाचा इक्का ज्याने खऱ्या अर्थानं या टीमला एकत्रित करून खऱ्या अर्थानं नियंत्रित ठेवली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. त्याच्या साथीनं आपण पाहताय संकेतला तुम्ही पाहताय हो कमी गतीने टाकला होता. पीक केलाय. फिल्डर नाहीयेत. बॉल सरळ चालला डाऊन दी ग्राउंड. सीमा पार ठोकलाय भूषण शिंगेनं. षटकार.
एकंदरीत धावसंख्या 27. टीमचा कॅप्टन सातत्यानं आपल्या टीमला लीड करत असताना दर्जेदार कामगिरी राहिली आहे भूषण शिंगेची. तो मैदानाच्या आतमध्ये हो कमी गतीनं बाकअप ध्यान स्लोवर पद्धतीचा चेंडू फिल्डर आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरचे बॉलला अडवतील तोपर्यंत मिळाली आहे धाव सिंगल. चांगलं क्रिकेट समजदारीचं क्रिकेट. पहिला बॉल अगदी आपण पाहताय स्लॉटमध्ये होता त्याच्यावरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र बॅकअप ध्यान स्लोवर आला होता त्याला बरोबर पिक केलं सन्मान दिलं आणि तिथून मात्र एक धाव पाहायला मिळाली. 28 धाव फलक्यावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते श्री स्वामी समर्थ अंबरपाडा. हो कमी गतीने टाकलाय पुनश्च एकदा डीपमध्ये चाललाय वाडिश लॉंगॉनला फील्ड केली जाईल तोपर्यंत पुनश्च एकदा एक धाव पाहायला मिळते. एका धाब्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. चांगली धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमचे 29 धाव फलक्यावरती आल्यात. या षटकातील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. सागर डोले सेकंड ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 10 धाबा देत 1 विकेट त्यांना मिळवली आहे. हो वेगानं टाकलाय पुनश्च एकदा शॉट एक कव्हरला बॉल पुढे निघालाय. फिल्डर आहेत अजिंक्य बेलोसे बॉल अगदी गॅदर करतात तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. सेकंड ओव्हरला देखील इथून जर पाहिलं तर समाप्ती झाली आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि धाबा एकंदरीतच धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतात. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमचे ते म्हणजे 30. 2 विकेट्स आल्यात. महत्त्वाच्या विकेट्स खऱ्या अर्थाने इथून गमावल्यात ते मात्र स्वामी समर्थ अंबरपाडा टीमनं. परंतु धावा देखील धाव फलक्यामध्ये 30 पाहायला मिळतात. या महत्त्वाची बाब राहिली आहे कारण की प्रति षटक जर पाहिलं गेलं तर प्रत्येक पॉवर प्लेमध्ये 15ची सरासरी राखली आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मात्र 11 धावा आल्या. विकेट आली ती 1. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 1 विकेट घेत असताना शुभम बेलोसनं त्या धावा खर्च केल्या होत्या. तर या दरम्यान आमदार चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत करतो. या परिसरातील सावळे गावातील ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे हेदवली गावातील आणि या पंचक्रोशीतील जे नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्व मान्यवर नागरिकांना विनंती करतो आवाहन करतो की या स्टेजवरती आम्ही आपलं दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. 2 पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती अक्षय गायकवाडला तुम्ही पाहता. 3रं षटक त्याच्याकडे सोपवलं. हो पहिला बॉल फुलेलेंचा बाच्या हलकेची गडा घेतली आहे. फर्स्ट स्लिपमध्ये त्या ठिकाणी बॉल डायरेक्ट हिट झाली आहे परंतु फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत आपल्या पॉपिन क्रीजमध्ये. धाव मिळाली आहे ती सिंगलने धाव फलक जाऊन पडले 31. 31 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या 30. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 19. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 11 आणि इथून अक्षय गायकवाडच्या पहिल्या बॉलवरती धाव आली आहे ती मात्र सिंगल. या दरम्यान आदरणीय मंगेशजी विचारे साहेब या मंचावरती उपस्थित होत आहेत. साहेबांचं या आमदार चषक 2026 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. योगेश सर थँक्यू. संभाजी पतारे सर पुन्हा एकदा फुलेलेंचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीप मध्ये बॉल चालला फिल्डर कडनं चुकी झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चुकी करत असताना जय हनुमान नेवाली टीम पाहायला मिळती आहे. जिथे सिंगल धाव आहे तिथे मात्र दुहेरी धाव इथून मात्र कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटरला तुम्ही पाहता. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबांना धाव फलक जाऊन पोहोचले 33. चांगली धाव गती चांगली धाव संख्या धाव फलक्यावरती पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमची जी सुरुवात हवी होती जी पार्टनरशिप हवी होती ती इथून मात्र बिल्डअप होत असताना पाहायला मिळते. 5 मध्ये 8 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय संकेत. 4 मध्ये 9 भूषण शिंगे. ओ आडबा बाटनं प्रहार चढवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार ठोकलाय संकेतनं. हा मच निडेड षटकार. त्याच्यावरती यावेळी अगदी आपण पाहता स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली. जे एक बाउन्स करत अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला. धाव मिळाली आहे सिंगलला धाव फलक जाऊन पडले 40 धावा धाव फलक्यावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अक्षय गायकवाडनं जर पाहिलं गेलं तर 3 बॉल अगदी अप्रतिम हाताळलेत परंतु त्याच नंतर एक षटकार त्याच्या देखील विरोधामध्ये पाहायला मिळाला. भूषण शिंगेसाठी हा बॉल ड्राईव्ह केला.
फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु अगदी नकारच दिला. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन खऱ्या अर्थानं भूषण शिंगे जे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये समजदारीचं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतात. माहिती आहे त्यांना देखील धावगती वेगानं पुढे चालली आहे, धावा येतात. आपलं साथी खऱ्या अर्थानं जो पार्टनर आहे त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येतात. अशा वेळी त्याला साईक देणं फार गरजेचं आहे. हो, यावेळी देखील फटका चांगला गॅपमध्ये बॉल चाललाय सीमा पार. धावा 6 संकेतच्या बॅटमधून आला. आणखीन एक बेहतरीन षटकार. दोन विकेट्स आल्यात, त्याचा कोणताही दबाव मैदानाच्या आतमध्ये अजिबात पाहायला मिळत नाहीये. अगदी बिंदासपणे निर्धाडपणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली जाते. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमकडनं 47 वरती 2. सध्याच्या घडीला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन हे स्कोरबोर्ड पाहता. बॅटिंग करत असताना हंबरपाडा टीमची 8 बॉलमध्ये 21 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय संकेत. त्याच्या साथीनं 5 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना भूषण शिंगे टीमचा कॅप्टन. 3 ओव्हरमध्ये 47 खर्च केला. जय हनुमान नेवाली टीमनं कमबॅक त्या करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. कारण की याच गतीनं याच खऱ्या अर्थानं रन रेटनं जर का धावत राहिली ना तर मात्र मोठी धावसंख्या या धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र तुम्हाला इथून आता कमबॅकची आवश्यकता आहे. डॉट बॉल फेकावे लागतील, विकेटसाठी जावं लागेल. ज्या ठिकाणी पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बिल्डअप झाली आहे त्या पार्टनरशिपला ब्रेक तर तुम्हाला लावावाच लागेल. पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या सागर ढोलेनं. विकेट 1 मिळवली होती. आता त्यालाच पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये बोलवलंय. ते मात्र 4थ्या ओव्हरमध्ये सागर ढोले आलाय. सेकंड स्पेलमध्ये 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती समोर जर पाहिलं तर मात्र भूषण शिंगे टीमचा कॅप्टनला तुम्ही पाहता काय खेळलाय कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. भूषण शिंगे जर पाहिलं तर या टीमची ओळख आहे, या टीमचा कॅप्टन आहे, या टीमला लीड करतो. आणि लीड करत असताना काय दर्जेदार खेळ नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तोच आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो समोर सागर ढोले. हो, पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॉलला अगदी आतमध्ये वळण दिलंय. थोडासा कमी गतीने टाकला होता, ऑफ कटर आला होता, समजलंच नाहीये भूषण शिंगेला. पहिला बॉल सागर ढोलेचा इथून डॉट बॉलच आला. या डॉट बॉलची आवश्यकता आहे जय हनुमान नेवाली टीमला. 3 ओव्हरमध्ये 47 आल्यात. धावसंख्येचा आलेख कमी करायचा आहे तर डॉट बॉल टाकावे लागतील. ओ बोल्डिम दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस्ट्या उदलवल्यात, पाठवलंय परत श्री स्वामी समर्थ टीमच्या कॅप्टनला. भूषण शिंगे हॅज टू द डिपार्ट. मिळाली आहे विकेट तिसरी. ब्लिंक करत गेला. मिळाली आहे विकेट कॅप्टनची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल 5व्या क्रमांकावरती. आदरणीय मधुकरजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती असेल कृपया व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. हेदवली आणि सावले टीमचे जे कोणी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं देखील सहर्ष स्वागत. हो, कमी गतीने टाकलाय. लोअर फुल टॉस मिळाला. डीपमध्ये फिल्डर आहेत. हो, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी त्या ठिकाणी मॅटर करतीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी निशान दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. धावसंख्या 49, 49 धाव फलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच जय हनुमान माले आणि त्यांच्या विरोधामध्ये
कार्तिक 11 नेवाली, परंतु ही नेवाली असेल ती नेरल नेवाली. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये. ओ भन्नाट वेगानं वेगवान चेंडू अति वेगानं टाकलेला, वेगावरती स्वार होत असताना हा टाकलेला बॉल सागर डोलेचा डॉट बॉलच पाहायला मिळाला. म्हणून जर सागर डोले ज्यावेळी गोलंदाजी मार्कवरती आला त्याच वेळी म्हटलं होतं रफ्तार का सौदागर. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करावी या गोलंदाजाकडे. ओ स्लोवर बॉल हलक्यातनं स्केअर करत असताना फिल्डर आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला, धाव मिळेल. सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचले 50. अर्धशतक कंप्लीट झालंय श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमचं. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 50 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये सागर डोलेनं आतापर्यंत धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये 3 विकेट त्याला मिळाली ती 1. यासाठी मात्र अजिंक्य बेलोसेनं त्याला चौथ्या षटकामध्ये बोलवलं होतं. टीमचा कॅप्टन अजिंक्य बेलोसे. ओ फुलटॉस मिळालाय ऑन साईडला, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल सीमा पार, धावा 6, परंतु पंचांनी इथे पंचांना चेक करायचं की मात्र हा बॉल वेस्ट साईड आहे की नाही, फुलटॉस आहे की मात्र कंबरेपेक्षा जास्त हाईटला आहे. इट्स अ नो बॉल. एक चुकी केली होती शुभम बेलोसेनं, ज्यानं नो बॉल फेकला होता, त्याच्यावरती षटकार आला होता. तीच चुकी पुनश्च एकदा सागर डोलेकडनं पाहायला मिळतीये. नो बॉल आलाय, षटकार देखील आलाय आणि आता नेक्स्ट बॉल तो फ्रीडचा असेल. 57 धावा धाव फलकावरती आहेत हंबरपाडा टीमच्या. 9 मध्ये 27 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय एकटा संकेत. ओ फ्रीडचा बॉल दांडी गुल, परंतु विकेट्स मिळणारच नाहीये. फ्रीडचा बॉल होता, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. काय बॉल होता, बरोबर एस्टनचा वेट घेणार होता. दांडी खऱ्या अर्थानं गुल केली होती, परंतु बॉल अगदी फ्रीडचा होता. धाव 1 आली आहे. एका धावानं धाव फलक जाऊन पोहोचले 58. 58 धावा या धाव फलकावरती आला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जय हनुमान माले आणि त्यांच्या विरोधामध्ये कार्तिकी 11 नेवाली, नेरल नेवाली. एक नेवाली ज्या औलस नेवाली मैदानाच्या आतमध्ये खेळतीये आणि आता नेक्स्ट नेवाली म्हणजे नेरल नेवाली, वाकस नेवाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जय हनुमान माले आणि त्यांच्या विरोधामध्ये कार्तिकी 11 नेवाली. दोन्ही टीमचे कॅप्टन बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे. एखाद्या टीमचा कॅप्टन जर का उपस्थित नसेल आणि सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर का डिलिव्हर्ड झाला, जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला मात्र टॉस विन दिला जाईल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 58 धावा धाव फलकावरती आल्यात श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमच्या. 58 धावा, चांगली धावसंख्या खऱ्या अर्थाने इथे उभारली आहे. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमनं चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली. भूषण शिंगे बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये निशान दाखल झालाय. 3 बॉलमध्ये 3 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय, परंतु सलामीला गेलेला संकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं 10 बॉलमध्ये आतापर्यंत 27 धावा बनवल्यात. इंडिव्हिज्युअल चांगली बॅटिंग केली आहे ती मात्र संकेतनं. नेहमीच आपल्या टीमला चांगला स्टार्ट देणारा हा खेळाडू आज देखील आपण पाहता आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण कामगिरी. या दरम्यान आदरणीय बदे भाऊ, भोरडे भाऊ आणि माळी साहेब, रवींद्र माळी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या त्रिमूर्तींचं आम्ही या व्यासपीठावरती दुर्वा 11 सावळे संघ आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. शेवटचं षटक आता खऱ्या अर्थानं स्लॉगरला सुरुवात झाली आहे. रामदास गोलंदाजी मार्कवरती. हो पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, एसटी रक्षकाकडनं चुकी झाली. बॉल पाठीमागे निघालाय. फिल्डर आहेत तोपर्यंत धावा इथून मिळतील, त्या म्हणजे 2 बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा धावफलक्यामध्ये ऍड होतील. एसटी रक्षक या ठिकाणी खऱ्या अर्थानं चुकी करताना पाहायला मिळाले. 2 धावा बाईकच्या आल्या. पुन्हा एकदा साईक मिळाली ती संकेतला. 2च्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 60 वरती. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 विकेट जरूर आल्यात,
परंतु त्याचा कोणताही दबाव नाहीये कारण की संकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हो कमी गतीने टाकला होता ऑन साईडला 10 केला ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप मधनं फिल्डर वेगाने धावत आले शुभम बेलोसे बॉलला उचलून फेकी करतील तोपर्यंत पुनश्च एकदा धावा मिळतात तर म्हणजे 2 गुड रनिंग बिटवीन विकेट. दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चित्याच्या सप्लायनं त्या धावा जमा करण्याचा प्रयत्न करतात. धावा बनवायचे टार्गेट सेट करायचंय हाच उद्देश दोन्ही बॅटरच्या मैदानामध्ये आणि तो उद्देश घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संकेत आणि त्याच्या साथीनं निशानला तुम्ही पाहता. धावसंख्या 62 62 धावा धाव फलकावरती. ओ फटका लॉब केलाय बॉल समोर सीमा पार 6 षटकार. संकेत ऑन द फायर नाव. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर सेकंडच बॉल लगेच डॉट बॉल फेकला. 4 बॉल झालेत 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या. धावसंख्या 68 68 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. त्या मात्र बॅटिंग करत असताना हंबरपाडा टीमच्या चांगली बॅटिंग केली आहे संकेतनं. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 14 मध्ये 35 वरती तो बॅटिंग करतोय. ओ पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला फिल्डर आहेत. ओ पकडली कॅच. यावेळी मात्र कोणतीही चुकी होत नाहीये. गणेश वाघमारेनं पकडली कॅच मिळाली विकेट. संकेतला इथून मात्र परतावा लागताय. 15 बॉल मध्ये तब्बल 35 धावा करून इथून मात्र बाद होईल तो संकेत. काय इनिंग खेळली आहे संकेतनं जबरदस्त इनिंग. टीमला खऱ्या अर्थानं जो 60 हवा होता तो 60 टानं मिळवून दिला आणि खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि त्यानं मात्र टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलाय. एकंदरीत टीमची धावसंख्या 68 आणि तो मात्र 15 बॉलमध्ये 35 धावसंख्या बनवून बाद झाला. खुश असेल डगआउट. त्याच्याकडनं अपेक्षा होती त्यानं मात्र ती कंप्लीट केली. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हरमधील रामदास वाघमारे गोलंदाजी मार्कवरती 5 मध्ये 8 धावा त्यानं खर्च केल्यात. विकेट त्याला देखील एक मिळाली आहे. सेट फलंदाजाला त्यानं बाद केले आहे. आता मात्र शेवटचा. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. ओ बादशी कडा पाठीमागे चाललाय. एसटी रक्षक आहेत पकडली आहे कॅच. शेवटच्या बॉलवरती देखील मिळाली आहे विकेट आणि इथून पहिलं सत्र समाप्त झालंय. धावा धाव फलकावरती आल्यात. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमच्या 68 68 आणि आता टार्गेट असेल जय हनुमान नेवाले टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 69 या धावसंख्येचं. जसं पाठलागाला होईल सुरुवात मायक्रोफोनवरती जोडले जातील अजय डायरे सर. सर थँक्यू सो मच. सावळे हेदवलीची स्पर्धा म्हटलं ना की बऱ्याचशा मान्यवरांची प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये आणि हेदवली गावच्या आदरणीय प्रतिष्ठित सन्माननीय बदेभाऊंचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. बदेभाऊ आपण या आपलं सहर्ष स्वागत. दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. कार्तिकी 11 नेवालीचे कॅप्टन हिटमॅन रोहित आपण रिपोर्टिंग करा आणि त्याचबरोबर जय हनुमान माळेचे कर्णधार आपण या. तत्पूर्वी आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊ. बदेभाऊंचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. बदेभाऊ करता क्रिकेटचे चाहते आहेत. मी बघतो त्यांना नेहमी जेव्हा इंटरनॅशनलच्या मॅचेस असताना टीव्ही लावून जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही ना तोपर्यंत बदेभाऊ टीव्ही समोरून उठत नाही. कारण प्रेमच तेवढं आहे क्रिकेटवर आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर आदरणीय मंगेशजी विचारे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. खरं तर आम्हाला कधीच कुठला विचार पडला नाही पण ज्यांनाही कधी पडत नाही असे आमचे मंगेशजी विचारे साहेब. सर या आपण आपलं सहर्ष स्वागत. मी विनंती करेल गणेशजी मोडक यांना की आपण विचारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. विचारे साहेबांचं सहर्ष स्वागत विलाजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर भोरडे भाऊंचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भोरडे भाऊ आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नेहमी कुठेही कार्यक्रम असू द्या सावळे हेदवली विभागामध्ये आवर्जून त्यांची देखील उपस्थिती. म्हणजे एक वेळ काम राहिलं तरी चालेल पण कार्यक्रमाला जायचं म्हणजे जायचंच.
आणि त्यानंतर नेहमी मी जेव्हा पण येतो ना तेव्हा मी अशी एकही स्पर्धा पाहिली नाही की जिथे रवींद्र माळी साहेब उपस्थित नाहीत. साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. रवींद्र माळी साहेब आपण या, आपलं देखील सहर्ष स्वागत. चला 2 कॅप्टन आलेले आहेत, कार्तिकी 11 नेवाळी आणि जय हनुमान माळे. चला टॉस करण्यासाठी आपण दोघांनी रिपोर्टिंग करा. आधी आपण रवींद्र माळी साहेबांचा सत्कार करू, त्यानंतर गौरव दळवी मामा यांचा सन्मान या ठिकाणी होईल. गौरव दळवी मामा आपण या आणि त्यानंतर गणेश मामा यांनाही विनंती करायला आपणही या. दोघांचा एकत्रित सन्मान करू. एवन जोडी आहे, मामांची एवन जोडी, दोघांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूया. आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय भानुदासजी धुळे साहेब, मनेश मोडक दादा आणि गर्व से कहो हम हिंदू है कार सेवक आदरणीय मारुती विरळे साहेबांचं आगमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. अनिलजी कोंडिलकर दादा यांचंही सहर्ष स्वागत. आणि आपण पाहुण्यांचा सन्मान करूया, मामांचा सन्मान करू. आधी टॉस करू गणेश दादा, त्यानंतर उर्वरित पाहुण्यांचा आपण सन्मान करू. चला 2 कॅप्टन आपण या, 2 कॅप्टन आपण या, कार्तिक 11 नेवाले आणि जय हनुमान माळे या दोन्ही कॅप्टन लवकर टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा, कारण टॉस आपल्याला करायचा, मॅच महत्त्वाची. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील ते मात्र बाबू शाह सर. सर या, बाबू शाह सरांना रिक्वेस्ट आहे आपण लवकर या बॉक्समध्ये. आणि टॉस आधी आपण करूया. मी विनंती करेल मामांना, गणेश मामांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस गणेश मामा आपल्या शुभ हस्ते करावा. चला आधी आपण टॉस करू. कार्तिक 11 नेवालीचे कॅप्टन आले, जय हनुमान मालेचे कॅप्टन आलेत. मी विनंती करतोय मामा आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. 2 टीम कॅप्टन आलेले आहेत, 2 टीम कॅप्टन आलेले आहेत. इथून आपण टॉस करतोय मामांच्या शुभ हस्ते. टीम जय हनुमान माले कॅप्टन एका बाजूला मॉन्टी आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक 11 नेवालीचा कॅप्टन आहे तो प्रदीप. कोण कॉल करेल एकदा इन्फॉर्म करा. बाबू शाह सर कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय जय हनुमान मालेने. मोंटी डिसिजन काय असेल? मोंटी बऱ्याच दिवसानंतर आलाय, कसं वाटतंय सावळ्याची ही भव्य दिव्य आमदार चषकाची स्पर्धा? खूप छान आयोजन आहे. चला माले टीमने टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारले. दोन्ही कॅप्टन इथे सांभा, दोघांचा एकत्रित सन्मान आम्ही करतो. प्रत्येक कॅप्टन आणि टीमचा सन्मान आम्ही केलेला आहे. स्वप्नील मी विनंती करा सोमनाथ मोडक दादांना की दोन्ही कॅप्टनचा आपण सन्मान करा. मॅच इथे सुरू होईल, ऑनगोईंग मॅच. प्रेक्षक देखील दिलगिरी व्यक्त करतोय की कारण महत्वाचे सन्मान आहे, दोन्ही टीमचा सन्मान करतोय. प्रदीप एकच मिनिटं घ्या आपण. 2 कॅप्टन, मॉन्टी लीडर आहे जय हनुमान माळेचा, ज्याने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेलं, सरचं स्वागत. त्यानंतर कार्तिक 11 नेवालीचा कॅप्टन प्रदीप, याचंही सरचं स्वागत आपण करतो. हा टीमचा सन्मान आहे, कॅप्टनचा सन्मान आहे, लीडर आहे. आणि ऑनगोईंग मॅच कॉम बॉक्समध्ये जॉईन होतात बाबू शाह सर. डू 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 डू. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर अजय हमारे डायरी सर देखिए बात करेंगे, योगेश डोली सर प्रेक्षक बार देखिए टारगेट की बात करेंगे. बड़ी टारगेट रखा गया है, आपने शीशा का महल तो बना लिया है लेकिन जमाना पत्थर का है. कहा जाए ना टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो भाई, ये खेल चौके छक्के का यहाँ पर और ये चलिए भाई जंग का हो गया ऐलान से यहाँ पर नो बॉल के साथ है. इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया भाई, दिल जलाया, क्योंकि नो बॉल और उसके साथ देखिए 4 रन आता हुआ. पडा टीमने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर अनिल कोंडिलकर यांच्याकडून 500 रुपये, आणि जर का 3 लगातार चौकार मारले तर विचारे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात है. अंबर पड़ा टीम को देखिए Yes, बात करेंगे. हमारे थोड़ा- अंकुश दादा मेन में देखिए वाउंजे पनवेल से, यहाँ से देखिए बात करेंगे. शुभकामना यहाँ पर रखते हुए दादा वेलकम, स्वागत है. त्याचबरोबर 3 षटकार जर मारले तर उल्हास दादांकडून आणि विचारे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि सोमनाथ मोडक यांच्याकडून विकेट हॅट्रिक जर का सिक्सर हॅट्रिक, विकेट हॅट्रिक 1000 हवे ते चेंडू. ओव्हर टू सर. क्या बढ़िया देखिए जय हनुमान से नेवाली देखिए बात करेंगे यहाँ पर बल्लेबाजी बड़ी देखिए टारगेट उनके सामने रखा गया है. 69 रनों का टारगेट से कहती ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. और टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो भाई, एक खेल चौके छक्के का यहाँ पर रनों की बात करेंगे. रन देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 5 रन, 6 रन के नो बॉल के साथ है. 6 रन देखिए बात करेंगे. अच्छे दोस्त देखिए हमारे वकास के देखिए बात करेंगे. मंगेश दादा आइए, वेलकम, आपका स्वागत है.
तैयार गेंदबाज है और हल्के हाथों से देखिए यहाँ पर स्केला गेंद के ऊपर से हाँ जब तक रोका जाता है तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ टीम का स्कोर देखिए पहुंचा जाकर साथ है। चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए जाकर पहुंचा यहाँ पर से 7 रन। तैयार देखिए गेंदबाज है और ये चलिए खींचा भाई यहां से ऊंचाई तो ली है और देखते हैं लंबाई भी यहां पर देखिए लेता हुआ यहां पर और एक 6 रन आता हुआ। यस यस थँक्यू या सर्व टीम साठी आयोजकांच्या वतीने आयवा कॅच पकडली आहे का? आयोजक त्रिमूर्ती यांच्या वतीने 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ज्याने आयवा कॅच पकडली असेल प्लीज कम, आपण 300 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी या. जो फलंदाज 50 टोकेल या स्पर्धेमध्ये विलाजी मोडक, गणेशजी मोडक आणि भानुदासजी धुळे साहेबां तिघांच्या वतीने टोटल 50 टोकणाऱ्या खेळाडूला 3000चा कॅश प्राइज आणि जो संघ 100 पार धावा करेल त्या संघाला 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि आता जर षटकार हॅट्रिक मारली तर विचारे साहेबांकडून 1000, जर का विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र अनिलजी कोंडिलकर यांच्याकडून 500. जबरदस्त लढत. ओव्हर टू सर. क्या बात है देखिए मौका मौका किस्मत सभी को मौका देता है लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। हाँ, जहां पर देखिए बात करेंगे हाँ, रनों की बात करेंगे। देखिए रन जाकर पहुंचा है 15। कहते ना किस बात की घमंड करनी है भाई, किस बात की यहाँ पर है। बाबूशाह सर यांच्या कॉमेंट्रीसाठी देखील आता कॅश प्राइज आलेलं आहे. मधुकरजी मोडक साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि तुमची ते डुडू डुडू फार आवडतं मधुकरजी मोडक साहेबांना. चलिए जरूर मधुकर मोडक साहब देखिए हेलीकॉप्टर जिसे कहते हैं भाई यहाँ पर AK-47 और ये देखिए भाई इस बार AK-47 नहीं था भाई यहाँ पर, इस बार 6 बंदूक की गोली थी। उन्नीस रन यहाँ पर से, यही तो बात छेड़ा था भाई। बड़ी टारगेट है देखिए 69 का टारगेट है, अभी भी देखिए 50 रनों की जरूरत है। लेकिन देखते हैं ये टारगेट से क्या आसान बनेगा या यहाँ पर कठिन बनेगा। मंगेशजी विचारे साहेबांनी खरं तर मला अजिबात विचार करण्याची संधी दिली आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला. आणि कार सेवक मारुती बिर्ळे साहेबांकडून 120. बाबूशाह सर तुम्ही फक्त कॉमेंट करा, मी फक्त पैसा मोजतोय. नहीं सही बात है, ताकि 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 रे अजय सर, ये तो अभी टेलर है, पिक्चर है पूरी बाकी। ये तो शुरुआत है भाई, अपना मनुष्य अपना खिलाड़ू पुढे गेला पाहिजे। देखिए हमेशा महाराष्ट्र की धरती पर ऐसे ऐसे चेहरे हैं जिन्होंने कभी पीछे मुड़कर देखा नहीं है। अब मुझे लगता है होठों से नहीं अब नोटों से बात हो रही है। कभी खिलाड़ी तो कभी कमेंटेटर, कभी क्राउड। देखिए यहाँ पर से ये मोहब्बत प्यार है, कभी डीजे। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 19 रन बनाए बाबूशाह सर. और ये चलिए भाई मौका तो बना है, लेकिन देखते हैं अंपायर चेक करना चाहेंगे। बीमारो हो चिंगो चिंगो सर आणि आपल्यासाठी आता बिंगो बिंगो अजून 500 आलेले आहेत विलाजी मोडक साहेब. बाबूशाह सर तुम्हाला 250, मला सुद्धा 250. नहीं, थँक्यू सो मच विलाजी मोडक साहेबांसाठी. चलिए हमारे साथ योगेश बीमर चेक किया जाएगा। योगेश ढोले सर भी हैं। योगेश सर नाराज मत होइए, हमारी को आई मतलब हमारे पैनल में आ गए। जरूर हम मिल बांट कर खाते हैं, ये बाबू सर की पहली से आदत है। अकेले खाने में मज़ा नहीं आता है। नहीं खुद का मेहनत हो अकेले खाओ तो ठीक है, लेकिन किसी ने प्यार से दिया ना, और प्यार से हम बांट जुट कर खाएंगे ना, और मज़ा आता है। चलिए बीमर चेक किया जा रहा है पर नो बॉल। देखिए अंपायर कॉल यहाँ पर। शो माय गॉड, खाया गुटका फोड़ा मटका, क्या लगेगा 420 का झटका, क्योंकि अगला गेंद देखिए रहेगा फ्रीड भाई। यहां से खाओ पियो बिल ना चुकाओ। और यहां पर देखिए बात करेंगे
शरद पेमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉलिंग करणाऱ्या टीम श्री स्वामी समर्थ अंबारपाडासाठी. वापस देखिए नो बॉल यहाँ पर ओवर स्टेप इस बार हो गए भाई. अगर दूसरा बीमार होता तो अजय सर फिर विजय माल्या जैसे देश तो नहीं छोड़ना पड़ता था, गेंदबाजी छोड़ सकते थे, लेकिन ये ओवर स्टेप था जहां से बच गए. वो कहती ना चोट लगा सर में, टांका लगा पेट में. ये दूसरा नो बॉल ओवर स्टेप था यहाँ पर. मुश्किल है लेकिन डरना नहीं भाई, डर के आगे जीत है हमेशा. फ्री हिट था, देखिए उछाल दिया भाई यहाँ से, गेंद को पहुंचाया दूर 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 दूर. अंपायर ने भी कर ली 6 मंजूर. डीजे उड़ाइए फुरफुर. सिग्नेचर बदल नहीं सकता है. कौन कहता है फ्यूचर बदल नहीं सकता है? उंगली पे चोट लगने से सिग्नेचर बदलता है, दिल में चोट लगने से फ्यूचर बदलता है. अब देखते हैं गेंदबाज. ये देखिए यही तो बात छेड़ा, दिल में चोट लगी है गेंदबाज की भाई, फ्यूचर बदल सकती है. आपको हर ठोकर देखिए गिराता नहीं है, हर चोट आपको दर्द नहीं देता है, सबक सिखाकर भी जाता है. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन. इस खोज में कभी मत उलझो भाई कि किस्मत मेरे साथ है या ना है, लेकिन मेहनत तो मेरी पास है ना भाई. मेहनत से किस्मत बदल सकता हूं, और वो काम देखिए गेंदबाज हुसन. ओ कट खेला यहां पर गली के रीजन पर, हाथों पर गेंद तो लगा, और ये क्या हो गया भाई, ओ माय गॉड. गेंद को लपके, लेकिन तब तक देखिए बल्लेबाजों ने कितना रन टपके भाई. 2 रन देखिए कंप्लीट करता हुआ यहां पर 2 के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 30 रन. देखिए मेहनत और 30 रन बनाए, लेकिन यहां पर देखिए 69 का टारगेट है, और अभी भी देखिए बात करेंगे 39 की जरूरत है. 39 रनों की अभी भी जरूरत है, और मेहनत तो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले भी खोल देते हैं. लेकिन देखते हैं क्या इस मैच को खोल पाएंगे. ऊंचाई तो ली है भाई यहां पर, लंबाई की कमी है, फील्डर है गेंद के नीचे. ओ बढ़िया कैच देखिए, वाटा कैच. कहते हैं ना मिट्टी से बनती है मटका, और लगा है पहला झटका. प्रतियोगिता देखिए इंतजार जरूर जुड़ेंगे. अमोल दादा वेलकम, स्वागत है. बहुत बढ़िया. देखिए यही तो बात बताया, क्रिकेट के क्षेत्र में ऐसे ऐसे चेहरे हैं जिन्होंने पीछे मुड़कर नहीं देखे. ये देखिए अब डकआउट में थोड़ी सी शोर शराबा कि रन चाहिए भाई यहाँ पर रनों की बात करेंगे, रन पहुंचा 31, लेकिन अभी भी 38 की जरूरत है. कहते ना मेहनत तो हर क्षेत्र में करनी पड़ती है, बेकार रहने पर लोहे में भी जंग लग जाती है, तो मेहनत करना पड़ेगा भाई यहाँ पर. सफलता सिर्फ ही देखिए मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं. क्राउड देखिए मैदान के चारों तरफ अब धीरे धीरे देखिए यहाँ पर. और रनों की बात करेंगे, रन देखिए 31 बनाए, अभी भी 38 रनों की जरूरत है. तैयार गेंदबाज ओ इस बार देखिए जगह से उछालना चाहते थे भाई यहाँ पर. बहुत बढ़िया वापसी देखिए, कितना मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद है, और गेंदबाजी हावी हो जाता है उससे सफलता मिलने के बाद है. और जैसे सफलता मिला देखिए यहाँ पर कमबैक करते हुए यहाँ पर. यही तो बात छेड़ा था भाई यहाँ पर कि मेहनत लगती है, और उस मेहनत के साथ देखिए टीम का स्कोर 2 ओवर कंप्लीट है, और टीम का स्कोर देखिए 31 है, लेकिन अभी भी देखिए आने वाला 18 गेंद 38 की जरूरत है. तर या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल विलासजी मोडक साहेबांना की जे नेहमी म्हणतात गर्व से कहो हम हिंदू है, कार सेवक वंजारपाडा गावच्या आदरणीय मारुती विरळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. विलासजी मोडक साहेब, आनंदाजी धुळे साहेबांना विनंती करतोय की आपण
मारुती बिर्ळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. मारुती बिर्ळे साहेबांनी आपला या ठिकाणी आमदार ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. विलासजी मोडक साहेब, माजी सरपंच तथा युवा सेनेचे युवा शिलेदार उपतालुका अधिकारी, यांच्या शुभ हस्ते करतो आपण मारुती बिर्ळे साहेबांचा भव्य सन्मान. क्या बढ़िया. देखिए यहाँ पर सम्मान चलता हुआ यहाँ पर और कहा जाए इतना अजीब सर, इज्जत मांगी नहीं जाती है, इज्जत कमाई जाती है. और जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं. आज देखिए आप कार्य जो समाज में करके आते हो, आज टेनिस क्रिकेट में देखिए वो रिस्पेक्ट, वो सम्मान से, लेकिन से आभार निश्चित रूप से यहाँ पर पूरी हमारे मैनेजमेंट कमेटी का भी मानना चाहेंगे. नरेश दादा मिनमने भी देखिए करजत तक देखिए पहुंचे, वहां से यहाँ तक सफर लाकर वाइट का जवाब देखिए यहाँ पर एक्स्ट्रा में रन आता हुआ. जर बॉलरने जर 3 विकेट गेला तर नितेश पेमारे यांच्याकडून 500 रुपये. 3 बॉल जर का डॉट टाकले, नितीन बोर्डे यांच्याकडून देखील 1000 रुपये. क्या बात है यहाँ पर ओ अच्छा खेल. देखिए यहाँ पर ये काम करना पड़ेगा भाई. तेरी भिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया. टीम का स्कोर देखिए रुका यहाँ पर 32, लेकिन अभी भी जीत के लिए 37 की जरूरत है. अंबर पड़ा टीम के लिए. देखिए बात करेंगे अंकुश दादा मिन मैंने देखिए जे पनवेल से देखिए वहां पर उपस्थित है, वहां से देखिए टीम को शुभकामना देते हुए. और ये तो बात बताए क्रिकेट कहा जाए तो पूरी दुनिया भर में ओ ये देखिए वाइड गई जापा भाई यहाँ पर बिन पायल से बजी घुंघरू. पायल की झनकार दिल चुराएगी भाई, मैच नहीं. अगर मैच चुराना है तो खुद को मेहनत करना पड़ेगा. टीम का स्कोर 33 बना है, अभी भी 36 की जरूरत है. गेंदबाज का भी सराहना करना चाहूंगा यहाँ पर निशान पेमारे देखिए यहाँ पर तैयार. फिर एक बार गेंदबाज है पेशर पेशर पेशर. देखिए दबाव यहाँ पर झलकता हुआ. कहती ना जिंदगी में रिस्क लेना सीखो. अगर कोई रास्ता आपको डरा रहा है तो समझ लीजिए बहुत बड़ा सफलता आपका इंतजार कर रहा है. और दोनों टीमों के लिए देखिए बात करेंगे बहुत बड़ा ये मैच है, बड़ी सफलता. आइए चलिए खींचा भाई, ऊंचाई भी ली और लंबाई भी देखिए. AK-47 चरा. डीजे देखिए अगली मैच में जब इनिंग में बैठोगे ना कुछ और अलग अंदाज आपको दिखेगा. डीजे हमारे साथ वो देंगे और वो टाइमिंग कुछ अलग रहेगा और सिस्टम मिल जाएगा सारे का सारे. पर साहिल है बहुत बढ़िया तैयारी वो कर रहे हैं साहिल ने. अगली मैच में देखिए आपको देंगे झलक भाई. और फाइनल नाइट तो पूरी देखिए रहेगी तबाही तबाही. टीम का स्कोर है जाकर पहुंचा देखिए 39 रन है. अभी भी जीत के लिए 30 रनों की जरूरत है. तैयार गेंदबाज है और ये चलिए हवा में गेंद. और इस बार देखिए चिड़िया छुप गई खेत में. और इसे कहते हैं भाई मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून. डौलात आमच्या राम हिलम साहेब, राम हिलम यांचा सत्कार मानदा धुळे साहेब आपल्या शुभाशय करावा. म्हणजे आज डान्स होईल. राम हिलम यांचा डान्स आज होईल. बाबूशाह क्या कहेंगे ऐसे डांसर नहीं होएला पाहिजे भाई. हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है अजय सर. कोई पर्दे के आगे तो कोई पर्दे के पीछे. किस्मत सभी को मौका देता है, मेहनत हर किसी को चौंका देता है. और रनों की बात करेंगे रन देखिए यहाँ पर 39 बना है. जीत के लिए 30 की जरूरत है. कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा जरा. राम हिलम यांचा सत्कार आणि त्यानंतर नितीन बोर्डे यांच्याकडून 3 डॉट बॉल टाकले तर 1000 रुपयाचा. आणि या दरम्यान आपण पाहतो पाहुण्यांचं आगमन या क्रीडा मंचकावरती आमदार ट्रॉफी 2026 मध्ये सर्व आमचे लाडके पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांना विनंती करा सर्व युवा शिलेदार आपण या. यस ओव्हर टू सर. चलिए बहुत बढ़िया. देखिए आलेला सर्व पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत है. क्योंकि 15 गेंद देखिए 30 की जरूरत है. अजून 15 चेंडू 30 धावाची गरज आहे बघा. जैसे देखिए सफलता यहाँ पर हाथ लगी और दबाव देखिए नए बल्लेबाज के लिए. और बैटर देखिए बात करेंगे सागर ढोले. देखिए बात करेंगे तेरा तन डोले रे मेरा मन डोले रे. आप देखिए 14 गेंद के ऊपर 30 की जरूरत है. अजून 14 चेंडू 30 धावाची गरज आहे.
और इस बार देखिए खींचा भाई ऊंचाई तो ली लंबाई की, ओ माय गॉड, ये तो बहुत बड़ी गलती हो गई भाई यहां से। मानो के लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये क्या चीज चौका, करना दे टाटा बाय बाय। के लिए अभी खूब और मेहनत करना पड़ेगा। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 43 43 रन। 13 गेंद देखिए बात करेंगे 26 की। अभी भी जरूरत है देखिए, अपनों को धोखा दुश्मन को मौका, जहां पर मौका दिया गया था। नहीं देखिए कोई भी खिलाड़ी नहीं आता है खुद के टीम के लिए खराब करने के लिए, पेसर में हो जाता है क्रिकेट के मैदान के अंदर। फील्डर की बात करेंगे, जगदीश फील्डर थे और अंपायर देखते हैं 1 शॉट रन। ओ 1 शॉट रन देखिए यहाँ पर, एक ही रन कंप्लीट हो गया यहाँ पर। और अभी भी देखिए जीत की बात करेंगे, 12 गेंद देखिए 25 की जरूरत है भाई यहाँ पर। 12 चेंडू अजून 25 धावाची गरज है। देखिए मैदान पर अब ड्रिंक्स पानी पहुंचा है भाई, लेकिन कहते हैं ना काली चुनरी और काली जुल्फे, अरे काली रंग है कड़ाई का, पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। क्योंकि 12 गेंद 25 की जरूरत है, 12 चेंडू अजून 25 धावाची गरज आहे। डीजे कैसे बदलती जवानी मेरी। नायक नहीं भाई, खलनायक है तू। और कहते ना उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले भाई उसे नायक नहीं खलनायक कहते हैं। लेकिन देखते हैं कौन बनेगा खलनायक। 12 गेंद 25 की जरूरत है। सर थोडं थांबवत, आणखीन एक नायकाचं आगमन या ठिकाणी होणार आहे। मांडवणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य युवा नेतृत्व सचिन दादा भोईर यांचं आमदार ट्रॉफीमध्ये काही मिनिटात या क्रीडा नगरीमध्ये आगमन होईल। सहर्ष स्वागत असेल सचिन दादा भोईर यांचं। आणि कराळेवाडीवरून सर्व युवा तरुण युवकांचे खरं तर स्वागत आपण करतो। अनिकेत तुपे दादा, नरेंद्र घाडगे, अभिषेक नगरकर, करण तुपे, आयुष तुपे, ऋषिकेश तुपे, सार्थक खेडेकर आणि शुभम खेडेकर या आमच्या सर्व युवा नेतृत्वांचं सहर्ष स्वागत। ओव्हर टू सर। क्या बात है, नायक नहीं खलनायक देखिए। और पहला गेंद देखिए डॉट निकलता हुआ भाई यहाँ पर। मैच में मजा आएगा भाई यहाँ पर। अभी भी देखिए बात करेंगे 11 गेंद और जीत की बात करेंगे 25 रनों की जरूरत है। कहती है ना गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना कर रहा है, तकदीर में जो होना ही है भाई उसकी तू फरियाद ना कर रहा है। कहती ना तू कल की फिक्र छोड़गा और आज की खुशियों को बर्बाद मत कर रहा है। तैयार गेंदबाज। हाँ ये चलिए लिटकट खेला भाई यहाँ पर। गली पर दिल चुराना और गली में रन बचाना ये कभी आसान नहीं रहता। एक बार गली से गेंद निकला, चुमंतर 4 रन। गेंद बची है 10 से, और पनवेल से मैंने करजत के लिए पकड़ा था बस, और गेंद बचा है 10 से। जीत के लिए चाहिए। और वहां से देखिए नरेश मिनमिने सर है। ओ ये चलिए ये गेंद कम खेलना पड़ेगा भाई। कहते ना हल्दी लगाने के उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। टीम को देखिए जहां जरूरत है रनों को भाई यहाँ पर से, लेकिन गेंदबाज को ये काम करना पड़ेगा। भला ही सफलता ना मिले लेकिन एक एक डॉट गेंद डालकर दबाव बना सकते हैं। 9 गेंद 21 की जरूरत है। जिंदगी जिंदगी नहीं भाई जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम हैं और निभाते ज्यादा हैं। और उस वक्त है, और ये देखिए जिंदगी जिंदगी नहीं हम जीते कम हैं,
और जिसे हम जीते कम है और निभाते ज्यादा है। और इस वक्त देखिए गेंदबाज अपने जिम्मेदारी को निभाता हुआ बल्लेबाज में 20 की जरूरत है और गेंद बचाए देखिए यहाँ पर 8 गेंद से आखिरी 8 गेंद बचाएगा मुकाबला में यहाँ पर। पिछली देखिए चौके के बाद है कोई बड़ा हिट नहीं, 8 गेंद अभी भी 20 की जरूरत है। और एक देखिए यहाँ पर 8 गेंद है, अब देखिए 7 गेंद 20 की जरूरत है भाई यहाँ पर। कहते ना साथ मांगा वो नहीं मिली, खुशी मांगा वो नहीं मिली, प्यार मांगी वो नहीं मिली, चौका मांगा वो नहीं मिला, डबल मांगा वो नहीं मिला, मिला तो क्या मिला भाई, सिर पे दर्द मिला। एक एक डॉट गेंद देखिए दर्द देकर जा रहा है यहाँ पर। लेकिन आने वाला 7 गेंद 20 की जरूरत है। और जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। लेकिन देखते क्या तैर लगाएंगे 7-20। ओ ये नकल गेंद करने गए भाई यहाँ पर, ये देखिए नाखून से नो बॉल बीमार भाई यहाँ पर। कहते हैं ना गार्डन में फूल खिलने से पहले कहीं बकरी ना खा जाए, और ये गलती देखिए मौका दिया अगला फ्री हिट का। नो बॉल फ्री हिट देखिए यहां पर। नकल के लिए अकलमंदी की भी काम करनी पड़ती है। अब 19 की जरूरत है, गेंद बचाए 7 फ्री हिट है। नहीं भाई ये दर्द को देखिए छुपाकर आगे लौटे भाई, हरली तरी चालेल वाघा सर का लड़ना पाहिजे। भलाई देखिए बीमार डाले, लेकिन उसके बाद देखिए अच्छा कमबैक किए। और अभी देखिए 6 गेंद 19 की जरूरत है। लेकिन दोस्तों पिक्चर अभी खत्म नहीं हुआ है। कहती ना अंधे को जब दिखाई दे ना, अंधे का पिक्चर खत्म हो जाता है। अंधे को जब दिखाई दे ना, सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका उसने सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं होता है, आखिरी गेंद तक सहारा की जरूरत होती है, आखिरी गेंद तक संघर्ष की जरूरत होती है, आखिरी 6 गेंद 19 की जरूरत है। आणि हे आदरणीय चिंदू धुळे साहेबांचं आगमन होतं। चिंदू धुळे यांना विनंती करेल की साहेब आपण या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि सर्व आमचे जे युवा तरुण जे युवकांची एक टीम या मंचावरती उपस्थित झालेले आहे, त्यांचा सन्मान आपण मॅच संपल्यानंतर करणार आहोत। ओव्हर टू बाबूशाह सर। चलिए सही बताइए भाई, इसकी मोहब्बत में सिर पे धोखा मिलता है। अजय सर ग्रामीण में चमक जा, तुझे आरपीएल खेलने का भी मौका मिलता है, रायगढ़ प्रीमियर लीग। पिछले देखिए हमने 3 दिन बहुत मजा आया, लेकिन उसके बाद देखिए ये सोचे नहीं भाई ग्रामीण में जाना पड़ेगा। इंतजार हमारे लंबी समय से यहाँ पर अपन जुड़ेंगे आरपीएल के देखिए एंडिंग में हम, लेकिन ये तो मौका रहता है। ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे रायगढ़ प्रीमियर लीग बड़ी बड़ी आईपीएल तक पहुंचने का मौका मिलता है। रजत मुंडे देखिए आपने देखा भाई ग्रामीण धमाके में देखिए। और बात करेंगे हमारे साई लोंगले देखिए आज करजत उमरोली से देखिए आईपीएल तक पहुंचे, और हम चाहेंगे भाई और कुछ खिलाड़ी ग्रामीण के जाए आने वाला सीजन 4। चलिए हम मैच की बात करेंगे। मैदान के अंदर थोड़ा सा देखिए 2-2 में चलता हुआ, और पहला गेंद के पर देखिए केवल सिंगल ही आया भाई, 2 रन यहाँ पर आया। लेकिन अभी भी जीत के देखिए बात करेंगे 17 की जरूरत है। दिनकर मस्कर यांचं देखील आगमन होतं। दिनकर मस्कर दादा आपण व्यासपीठावरती या। थँक्यू। ओव्हर टू कॉम्बो। 5 गेंद 17 की जरूरत है। अजय सर पिछली कुछ गेंदों से बड़ा हिट नहीं आ रहा है, और शेर एकदम से भूखा है भाई, तलाश से शिकार की इसमें। 5 गेंद 17, और हवा में गेंद है, फील्डर से गेंद के नीचे देखिए यहाँ पर कहती ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था, और बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। विकेट घेतली तर हनुमंत पेमारे यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज आणि आदरणीय माधवजी जोशी साहेबांचं देखील आगमन। मी विनंती करेल कार्तिकी 11 नेवाळी टीमचे पॅकर योगेश दुर्गे यांना की आपण मंचावरती या। 4 गेंद 17 की जरूरत है, और यहां से और एक डॉट गेंद निकलता हुआ। अब 3 पे 17 बनाना है। कहती ना कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। हो सके तो बैक टू बैक अब छक्का लगाना होगा। लेकिन क्या कमाल की गेंदबाजी, संकेत की तारीफ करना चाहेंगे। आते ही संकेत दे दिया संकेत ने। और एक देखिए पर बिंदी गेंद, पान खा जुल्फे बना शराब पीना छोड़ दे,
चौके लगा, छक्का लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दें। डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा। अब 2 पे बनाना है भाई 17, ये तो है कठिन। संभाजी दुर्गा साहेबांचं देखील आगमन. संभाजी दुर्गा साहेब, आपण व्यासपीठावरती या साहेब. आपलं सहर्ष स्वागत. मंचावरती या संभाजी दुर्गा साहेब. चलिए बात करेंगे. अब छक्का आया, लेकिन ये छक्का आने में भाई देर हो गया भाई, थोड़ा पहले आना चाहिए. जैसे कहते ना, शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं, तो ये छक्के से बैटर खुश नहीं. क्योंकि ये छक्का अगर एक दिन पहले आ जाता, कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, घर में अर्थी हो तो फिर बारात भी बुरी लगती है. टीम हार के कगार पर हो तो फिर इस छक्के से खुशी. लेकिन कोई बात नहीं, आगे की टूर्नामेंट के लिए कॉन्फिडेंट लेकर जाते. लेकिन एक खराब गेंद है, वापस लौटा सकते हैं आपको. एक गेंद में 11 भाई, ये कहां से ढूंढोगे. आईपीएल में तो 9 रन था भाई. और बहुत सागर ढोले का देखिए बात करेंगे. बड़ा देर से आया छक्का. संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि ये भी एक कहानी है जो सफल होकर सबको सुनानी है. लेकिन क्या कमाल की गेंदबाजी. और एक देखिए ऊंचाई भरी है भाई, लेकिन मैच में अब औपचारिकता बचा है. कैच यहाँ पे लिए और मैच को भी पकड़े भाई. यहाँ पर से कोशिश तो रहा, लेकिन आखिर में देखिए हार देखना पड़ा. यहाँ पर से जय हनुमान वाली टीम, देखिए इन्हें आखिर में देखिए हार देखना पड़ा. लेकिन शुरुआत बड़ा अच्छा मिला था. 11 गेंद 23 से अक्षय गायकवाड़ ने अच्छा शुरुआत दी थी, लेकिन उसके बाद बाकी के बल्लेबाज. लेकिन क्या बल्लेबाजी रही और गेंदबाजी देखिए बात करेंगे. यहाँ पर से किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है. अजय सर, ये दुनिया भी गोल है और संकेत का डबल रोल है. जहां बल्लेबाजी में 35 रन और आखिरी ओवर में देखिए कहती ना, मारने वाला से बचाने वाला को बड़ा माना जाता है. मैच के मैदान तो मैच आना होगा यहाँ पर संकेत है. येस, थँक्यू बाबूशाह. संकेत आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि आता आपण बरेचसे सन्मान बाकी आहेत. मी कराळेवाडीचे सर्व युवा